नमस्कार, वेलकम टू लाईफ विथ जॉब डस्टर. 12वीचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला. जी मुलं 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जी मुलं 12वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण नाही झाली त्यांचं काय, म्हणजे आता पुढे काय करायचं माहीत नाही आहे. तर चला बघूया. काही मुलांना पहिल्याच प्रयत्नात यश नाही मिळत, तर मग आता पुढे काय करायचं. तर आता पुढे काय ह्या प्रश्नाकडे लक्ष देण्यापेक्षा मला आता पुढे कोणत्या गोष्टींवर फोकस करायचं आहे, इम्प्रूव्हमेंट करायची आणि पास व्हायचं आहे, या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावे. 12वीत फेल झालाय तर ह्याच्या पुढे फक्त 2 ऑप्शन्स असतात, एक री एक्झाम आणि दुसरं रिव्हॅल्युएशन. तर पहिलं आपण रिव्हॅल्युएशनबद्दल जाणून घेऊया. जर तुम्ही कॉन्फिडंट असाल की मी पेपर चांगला लिहिला होता आणि मला पेपरमध्ये खूप कमी मार्क मिळाले, तर तुम्ही पेपर रिव्हॅल्युएशनला टाकू शकता. पण रिव्हॅल्युएशनला टाकण्याची प्रोसिजर ही तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन काउंटरवर विचारून यावी, की जेणेकरून तुम्हाला प्रोसिजरची बद्दलची माहिती पण मिळेल आणि रिव्हॅल्युएशनला पेपर टाकण्यासाठी तुम्ही एलिजिबल आहात की नाही हे पण तुम्हाला समजेल. री एक्झाममध्ये सुद्धा तुमच्याकडे 2 ऑप्शन्स असतात. एक की तुम्ही ज्या विषयामध्ये फेल झाले आहात त्या विषयाचा फॉर्म भरून री एक्झामसाठी तुम्ही अपिअर करू शकता आणि पुन्हा एकदा नव्याने अभ्यास करून तुम्ही पास होऊ शकता. दुसरं ऑप्शन म्हणजे की तुम्ही ज्या सब्जेक्टमध्ये फेल झाला आहात त्या सब्जेक्टसोबत अजून एक सब्जेक्ट ऑप्शनला असेल. जसं की एखाद्या वेळेला मॅथमॅटिक्स असतो आणि मॅथमॅटिक्सला ऑप्शन म्हणून सोशलॉजी सब्जेक्ट असतो. तर मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला पेपर द्यायचा नसेल तर तुम्ही मॅथमॅटिक्स चेंज करून सोशलॉजीमध्ये सुद्धा पेपर देऊ शकता. या ऑप्शन सब्जेक्टबद्दल जे काही मी सांगितलं, मॅथमॅटिक्स आणि सोशलॉजी, हे सायन्स स्टुडंटसाठी होतं. बाकी विषयांबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन एन्क्वायरी करून यावी. जर तुम्हाला असा ऑप्शनला सब्जेक्ट इझी मिळत असेल तर गो फॉर इट आणि तुम्ही हे करू शकता. जसं की आपण या 2 ऑप्शन्सबद्दल माहिती घेतली, एक री एक्झाम आणि रिव्हॅल्युएशन. या दोन्हींची माहिती तुम्हाला कॉलेजच्या काउंटरवरती मिळेल, तर तुम्ही जावा आणि एन्क्वायरी करा आणि कोणाचीही वाट बघू नका की ही व्यक्ती माझ्यासाठी एन्क्वायरी करेल, मला माहिती मिळेल. नाही, तुम्ही स्वतःच्या गोष्टी स्वतः करायला लागा आणि स्वतः जाऊन तिथे एन्क्वायरी करत राहा. आणि एक्झाममध्ये नापास झाला, कमी मार्क मिळाले म्हणून रडत बसू नका. इतक्यावरच आयुष्य थांबत नाही. पुढे आयुष्य खूप सुंदर असतं आणि खूप काही गोष्टी असतात ज्या आपल्यासाठी वाटपत असतात आणि आपल्याला माहिती नसतात. म्हणून खूप जोमाने अभ्यास करा, चांगला अभ्यास करा, तुम्ही नक्की पास व्हाल आणि एक्झाम द्या. अभ्यास करा, पास व्हा आणि आता पुढे काय ह्यापेक्षा आता पुढे जे होणार ते मला हवं तेच होणार, असा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड बाळगा आणि चांगला अभ्यास करा आणि पास व्हा. कारण अशक्य जे जे जगी सहज ते तुम्हालाच शक्य. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईफ विथ जॉब डस्टरला फॉलो करा.